नागपुरात काँग्रेस आक्रमक झालेली आहे. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहता आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आंदोलकांना जे आहे उचललं जात आहे, घोषणाबाजी केल्या जात आहे. नितीन गडकरी मुर्दाबाद. दादाच्या इथेनॉलच्या बद्दल E20च्या मुळे या देशात महागाई आणि व्हेकलच्या वेळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. E20 आल्यामुळं यांनी जे फायदे सांगितले होते ते फायदे 1 रुपयाचा फायदा नाही, पण त्यामुळे लोकांच्या ॲव्हरेज घटले, गाड्या खराब झाल्या. त्यामुळे आंदोलक जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं बॅरिकेडिंगवर जे आहे चढत आहे आणि एका कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते पोलीस विभागाकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात ज्या बॅरिकेडिंगवर चढल्या, खरं अनेकांना ताब्यात सुद्धा जे आहे पोलिसांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. काही आंदोलकांना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि वाहनांमध्ये बसून घेऊन आपल्याला जाताना सुद्धा पाहायला मिळतं आहे. आपण कार्यकर्त्यांना जे आहे हळूहळू पोलीस आता जे आहे ताब्यात घेत आहे. जोरदार घोषणाबाजी आणि राडे जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस कुठेतरी जबरदस्तीने या सगळ्यांना नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. पोलिसांकडून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पदाधिकाऱ्यांना हम निषेध करते हैं और हम ये लड़ाई लड़ेंगे, आखिर तक लड़ेंगे जब तक नितिन गडकरी का इस्तीफा नहीं होता, तब तक ये लड़ाई. नितिन गडकरी के खिलाफ में युवक कांग्रेस अध्यक्ष शिवराज भाई मोरे के नितिन गडकरी के खिलाफ में युवक कांग्रेस धरना आंदोलन दिया है. आपण पाहू शकतो आक्रमक झालेल्या पोलीस त्यांना वाहनांमध्ये बसून देताना पाहायला मिळते आहे. आंदोलक क्या बताएंगे? वापस ले लो. E20 के विरोध में ये आंदोलन किया जा रहा है, जो नीतियों हम पूरी नीतियों के विरोध में. पाहू शकतो मोहे कार्यकर्त्यांना कसं उचलून जे आहे ते नेलं जात आहे. एक कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने उचलून जे आहे पोलीस आपल्या वाहनांमध्ये टाकत आहे. कुठेतरी वाहनांची संख्या कमी पडत असेल त्यामुळे दूरपर्यंत हे कार्यकर्त्यांना जे आहे पकडून नेलं जातं. आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना जे आहे ताब्यात घेतलं जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराकडे खरं तर हे जाण्यासाठी सगळे आंदोलक निघाले होते, मात्र पोलिसांनी जे आहे अगोदरच रस्त्यात ओढलं आणि आता कुठेतरी ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतं. आणि कशा पद्धतीनं काँग्रेसचे कार्यकर्ते विरोध सुद्धा करत आहे. 4 पोलीस कर्मचारी खरं तर एकाला ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. एक कार्यकर्त्याला या ठिकाणी आणलं जात आहे. मोठ्या प्रमाणात अजूनही आता पोलीसवाले स्वतः बॅरिकेडिंगवर चढलेले आहे. आपण पाहू शकतो वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे ते बॅरिकेडिंगवर चढल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर आंदोलक जे आहे आक्रमक झालेले आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. तरी सुद्धा मोठ्या संख्येने सगळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी जे होते ते या ठिकाणी एकत्र आले आणि आता जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.